सर आपण पाहतोय राज्यात अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत, पण तातडीने त्याच्यावरती काही निर्णय होत नाही. तुम्ही माजी गृहमंत्री आहात, आता भेटपणी ते दिली. कशा स्वरूपाचं हे पुढं हे असेल त्या पीडित कुटुंबियाला कसा न्याय मिळेल? असं की या दुर्दैवी घटनेमध्ये एका लहान मुलीला आपले प्राण गमवायला लागलेले. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केलेली आहे आणि तपासामध्ये जे करणं आवश्यक आहे, तो जो मुद्देमाल हस्तगत करणं आवश्यक आहे तोही केलेला आहे. आता पहिलं प्राधान्य हे राहील की 15 दिवसामध्ये हे आरोपपत्र चार्जशीट सादर केलं गेलं पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या गेलेल्या आहेत. एकदा आरोपपत्र दाखल झालं की नंतर ही केस अतिशय जलद गतीने कोर्टामध्ये कशी उभी राहील, त्याच्यासाठी निष्णात वकील कसे दिले जातील हे आम्ही पाहणार आहोत. आणि आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळी स्थानिक नागरिकांची, आमची सगळ्यांची मागणी त्याच्यामध्ये आहे. त्यांनी काही मागणी केलेली नाही. त्यांनी त्यांच्या अडचणी सांगितलेल्या आहेत. एकतर कुटुंब कर्जबाजारी आहे आणि कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं, त्यांच्या मुलांचं शिक्षण पुढे सुरू ठेवणं आणि त्या कुटुंबाला आधार देऊन, हे कुटुंब भूमिहीन आहे. शासनाच्या योजनेप्रमाणे त्यांना जमीनसुद्धा शेतीसाठी देता येऊ शकते ती, आणि हे आदिवासी कुटुंब आहे. त्यामुळे आदिवासी प्रकल्पाच्या अंतर्गतसुद्धा या आदिवासी कुटुंबासाठी अनेक योजना असतात. त्या योजनेचा लाभसुद्धा या कुटुंबाला देणं आवश्यक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की जी घटना घडली त्याच्यातला जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा करणं, त्याला फाशी होईल असं बघणं, हे आमचं पहिली प्रायोरिटी आहे. दुसरी प्रायोरिटी आमची ही आहे की या घटनेमध्ये जे कुटुंब सापडलेलं आहे दुर्दैवी घटनेमध्ये, त्यांना उभं कसं करणं, त्या मुलीच्या पीडितेच्या 2 भावांचं शिक्षण कसं करणं आणि या कुटुंब आज जे भूमिहीन आहे त्यांना मदत कशी करणं, हे आमचं त्याच्यातलं पहिलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करणार आहोत. याच्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची उद्या सकाळी 8:30 वाजता बैठक बोलवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊन ते पुढे नेऊ. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे या कुटुंबाला त्यांचं कर्ज फेडण्यासाठी 5 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो आम्ही करू. आणि भविष्य काळामध्ये अशा घटना घडणार नाहीत याच्यासाठी जनजागृती करणं आणि अतिशय सतर्कता ठेवणं आणि सगळेच समाज गुण्यागोविंदाने कसे राहतील हे पाहणं, अतिशय सक्षमतेने काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आमचा प्रयत्न राहील. सर, परिसरातील गैरधंदे बंद करावेत आणि स्थानिक पोलीस चौकी चालू करा अशी मागणी करण्यात आली. गावात पोलीस चौकी बंदच आहे खूप दिवस. गावामध्ये पोलीस चौकी मंजूर आहे, परंतु ती बरेच दिवस बंद आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा ताबडतोबीने तिथं स्टाफ उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत आणि परिसरामध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा ते बंद झाले पाहिजेत. कुठल्या परिस्थितीत ते टॉलरेट केलं जाणार नाही अशी सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी आमची प्रश्न सोडवण्याचं जे आश्वासन दिलं आणि आम्हाला विश्वास आहे तुमच्या पूर्णपणे विश्वास, तुम्ही ते करणार, काही वादच नाही. त्या ठिकाणी CCTVचा जो अतिशय सेन्सिटिव्ह विषय, त्या तिकडे खाली जाताना काहीच दिसत नाही पुढून. आणि वस्तीमध्ये आमच्या असं एक आमच्या वस्तीमध्ये मी लावलेलं आहे त्या ठिकाणी, म्हणजे कोणाला या ठिकाणी ना दहशत कॅमेऱ्याचे राहणार. थोडे आपण CCTV पण लावू आणि लाईट्स पण लावू. हो, लाईट पण लावू. सोलरला हां, सोलर लावू. काय आपला काय अति पावसाचा एरिया नाही, अति पावसाचा एरिया नाही, त्यामुळे तो सोलर चांगला चालू शकतो. परत फक्त लाईट बिल कोणी भरायचं आहे आमचं. शिक्षण संस्थेचं चेअरमन कोण आहे शहरात वाईका? गाव चाकले.
सुभाष विद्या मंदिरचा कोण आहे प्रमुख? ते आपले दशरथ काकड्यांची संस्था आहे, रमण शेठ बघायचे आता त्यांची मुलं बघतात. हा राहुल रमण शेठचा मुलगा बघतो राहुल. नाही काय गरज नाही. आपण पाहू. थांबा एक मिनिट. साहेब इथं भेटायला आलेत. घटना खूपच दुःखदायी आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. तिथं सांत्वन किती जरी केलं तरी ते थोडंच आहे. आणि जुन्नर तालुक्यामध्ये अशी घटना घडणं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच खूपच ते हे आहे. आता ती का घडली, कशामुळे आपलं हे करायला लागेल, त्यातून मार्ग तर साहेब काढणारच. पण एक गाडीत येत असताना साहेबांची आणि आमची चर्चा झाली की अशा घटना परत होऊ नये याच्याकरता विशेषतः जिथं रिमोट एरिया असतील किंवा मागासवर्गीय वस्ती असतील किंवा जे स्थलांतरित लोक असतील किंवा जिथं अशा सगळ्या गोष्टी असतील तिथं रिटायर्ड शिक्षकांच्या माध्यमातून त्या वस्तीत आणि त्या याच्यामध्ये डेडिकेटेडली आपण काहीतरी संस्कार शिबिर राबवलं गेले पाहिजे, जेणेकरून त्या कुटुंबाला वळायला लागेल, तिथल्या लेकरांना वळायला लागेल, तिथले कोण व्यक्ती असेल त्यांना वळायला लागेल आणि त्यातून या सर्व लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आपण त्याला मदत होईल. आता इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा जो अभाव आहे तो करण्यासाठी साहेबांनी जे जे सांगितलं आहे त्याचा आम्ही सगळेजण इथं जे प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचा पाठपुरावा करून, कारण आता बोतर्डेला आपण एक ठाकर वस्ती ग्रुप हाऊसिंगची केलेली आहे, तसं इथं 1 एकराच्या एरियामध्ये आत्ता नोंदणीकृत जे घरं असतील ग्रामपंचायतकडं किंवा तुम्हाला सगळ्यांना जे माहीत असेल त्यांचे ग्रुप हाऊसिंग पण आपण इकडं करू शकू. विविध योजनांमधून सोलर लॅम्प्स DPCमधून साहेबांच्या शिफारसीने आपण इथं ते लवकरात लवकर आणू, तसं पालकमंत्र्यांना पण सांगू. आणि CCTV कॅमेरेज पण इथं नजर राहील त्याच्याकरता एक आपण एक टेंटेटिव्ह एस्टिमेट करू, साहेबांचं पत्र घेऊ आणि त्याचे पण प्रमाण आपण लवकरात लवकर आणू. पण इथून पुढं असं घडणार नाही याच्याकरता तालुक्यामध्ये किंवा विशेषतः जुन्नर आंबेगावची एकच एरिया आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी काय काय आपल्याला राबवता येईल याच्यासाठी ते पण म्हटलं की आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी सगळ्याच पक्षाचे आजी माझी असतील ते एकत्रित चर्चा करून आपल्याला पुढं काय दिशा घेतली पाहिजे ते चर्चा करू. आणि आज या कुटुंबाला भेट येत असताना साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही सगळ्यांनी मिळून, आता ही काय मदत काय भूषणावं किंवा एक सांगण्याजोगे नाही आहे, पण एक मदत म्हणून एक 3 महिन्याचा किराणा मालाचा जे काही लागेल त्याला ते कुटुंबाला मदत म्हणून केलेलीच आहे. इतर शासनाकडून जी आर्थिक स्वरूपात जी मदत होईल त्याच्या बाबतीत पण तहसीलदार PO BDO यांच्याबरोबर चर्चा करून त्याला जी जी मदत करता येईल त्याला करायला. शेवटी त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमच्या कुटुंबासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप मदत केलेली आहे, एक निर्मळ मनाने केलेली आहे आणि ह्या सगळ्या लोकांना सांभाळण्याची जबाबदारी पण आपलीच आहे, माझी आहे. साहेबांच्या या दृष्टीकोनातून आपल्याला जे जे काही करता येईल ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि स्वतः साहेब गृहमंत्री असल्यामुळं त्यांनी पॉईंट वाईज डिस्कशन केलं, नाहीतर फास्ट गतीने करू, जलद गतीने करू, फास्ट करू, पण ते फास्ट ट्रॅक नेमकी कसं असतं हे त्यांना माहीत आहे. म्हणून त्यांनी पॉईंट वाईज सांगितलं आणि तिथून पुढं पण काय पॉईंट्स इन्क्लूड करायचे असतील ते ते जाहीर बोलण्यासारखे नाही, मीडियाचे लोक आहेत तुम्ही सर्व आहेत म्हणून खाजगी ते DYSP विषयी पण बोलू. नाहीतर काय काय केसेस त्यांनी अशा पाहिल्यात की अशी घटना घडली, हा आरोपी आणि पुढं तो त्याच्यातून सटकला ना बाहेर, म्हणून तो सटकला नाही पाहिजे याच्यासाठी काय काय काळजी घ्यायला लागेल ते साहेब आणि DYSP उद्या सगळे त्याच्यामध्ये बोलतील. पण आम्ही सगळेजण या कुटुंबाशी संवेदनशील आहे आणि तिथून पुढं पण त्याला काय काय मदत करता येईल सगळेजण मिळून आपण त्याच्या पाठीमागे राहू. पण एक मेन ग्रुप हाऊसिंगसाठी हे अनेक वर्षाचं पिंपळवंडीचा हा प्रश्न आहे, तो आपल्याला मिटवला गेला पाहिजे. काय होतं त्याच्यावर एकतर कंट्रोल राहत नाही, अजूनही नातेवाईक आला, तो आला, ते आला, आपण माणुसकीच्या नात्याने कोणाला काय नाही म्हणतो. बरं त्यांची घरं काय, कोणी छप्पर बांधलं, कोणी काय केलं, शेवटी सगळे माणसं आहेत ना, हे पृथ्वीला आपण सगळे जन्माला आले, त्याला कुठेतरी एक स्वरूप दिलं पाहिजे जेणेकरून पुढच्या गोष्टीला पण आपल्याला त्यांना मदत करता येईल. म्हणून मी साहेबांचं जुन्नर तालुक्याच्या आपल्या सगळ्या काल सुनेत्राबाईंशी पण बोलणं झालं. राष्ट्रवादी झारखंडाच्या आपण कृतज्ञता म्हणून
सध्या चर्चा का ताई भेटायला दुपारी त्या म्हणत होत्या, नागवडीताईंचा फोन आला होता की जाऊन तुम्ही तिथं व्हिडिओ कॉल मार्फत आपल्याला काय पाहिजे म्हणजे जास्त मला म्हणता येत नाही. आपल्याला जे करायचं ना ते करायचं आणि ते आपल्या हातात आहे ते आपण करू. गावात सगळीकडे ती कुजबुजी ताई इथं येणार आहे, ताई येणार आहे माझ्या मी बोलतो साहेबांनी आता सांगितलंच ना लगेच आणि लगेच उद्या बोलवलं आमच्याला सगळं मी तर लगेचच साहेबांनी सांगितलं 5 लाखाचा पण विश्वास आता गट म्हणले ते आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या कारणाके इथं उपस्थित झालेले आहेत. तर आपल्या चिवला न्याय भेटलाच पाहिजे आणि फाशीची सुनावणी कधी होणार आहे ही ठामपणे साहेब तुम्ही आजच इथं जाहीर करावा. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव रघुनाथ मारुती माळे. चिवला न्याय भेटलाच पाहिजे, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. जी माणसं कधी बोलले नाही ना त्यांना ती तळमळ वाटायला दिसेल. आगामी समजा आमचं पण तळमळ ती वाटते. एक आपण समजून घेतलं आता घटना ज्या दिवशी घडली आरोपी ताब्यात आला व्यवस्थित आहे. तो काय बुद्धिमान असेल तो बसतो झाला तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत आता आरोपपत्र दाखल होतं तोपर्यंत पुढची प्रोसिजर काही करू शकतो. पूर्वी अशा केसेसमध्ये 6 महिने वर्षभर सुद्धा आरोपपत्र दाखल नाही व्हायचं. आता या केसमध्ये कायदाच म्हणजे पद्धतीने केली की चुकीचं येतं आणि सगळं तुमच्या मागे आहे. धीर करा, धिसाने उभं करा. 2 मुलांना उभं करायचा प्रयत्न करा. तुम्ही पण उभं राहा. तुम्ही पण अभ्यास चांगला करा. ओपन होत नाही काय करू पण त्याचं सगळं लोकांच्या देतात त्याची सहभागी करण्यास लागणार. तो कर्ज कसं राहणार नाही एवढंच विषय. आता आमची चिव तर काही राहिलेली नाही. आता गावातल्या माळ्यातल्या आपल्या वस्तीतल्या त्या मुली असतील तेच ते आमची चिव आहे. पण त्या नराधमाला अशी शिक्षा जातात त्या परत ज्या राहिलेत ना चिव त्यांच्याकडे अशी वाईट नजरेत सुद्धा त्यांच्या पायची लायकी नाही झाली. पण अशी शिक्षा द्या. सगळ्यात पहिलं आपलं काम तेच आहे ही आमच्या चिव त्याला फाशी झालीच पाहिजे हे आपलं पहिलं काम. हो मला माहिती हॅलो ठीक